इंदापुरात दाखल झाली। इंदापुरातील बेलवाडीत आज मानाचं गोल रिंगण पार पडणार आहे। तर पुढे तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी मुक्कामास असेल। निमगाव केतकी या ठिकाणी आल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांना शीर खुर्मा दिला जातो। पालखी ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विकास कोकरे खरं तर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत आणि आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। मात्र ही दृश्य आपण बघतोय, काही क्षणातच आपल्याला हा रिंगण सोहळा जो आहे मानाच्या पालखीचा हा अनुभवायला मिळणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विकास, काय सांगाल? अतिशय अविस्मरणीय हा क्षण असतो जेव्हा हे रिंगण सोहळा जेव्हा संपन्न होतो आणि आपल्याला हा क्षण जेव्हा अनुभवायला मिळतो। नक्कीच खरं तर इंदापूर तालुक्यातील हा जो काय संसरचा मुक्काम आहे तो मुक्काम आटपून आता ही पालखी बेलवाडीच्या दिशेने जाणार आहे। खरं तर देहूपासून निघाल्यानंतर वैष्णवांच्या डोळ्यात जो क्षण टिपायचा असतो ते त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात। तो क्षण म्हणजे बेलवाडी येथील आश्वाचा रिंगण सोहळा। खरं तर हा सोहळा पाहण्यासाठी बेलवाडी परिसरातील हजारो नागरिक त्या ठिकाणी, शेकडो नागरिक त्या ठिकाणी गर्दी करत असतात। टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि विठुरायाच्या जयघोषात त्या ठिकाणी हे रिंगण सुरू केलं जातं। प्रथम तर ही पालखी बेलवाडीच्या वेशीवर आल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीनं, मानकऱ्यांच्या वतीनं ही पालखी त्या ठिकाणी वेशीवरून गावात आणली जाते आणि यानंतर त्यांना प्रथमतः मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं।